शुभ सकाळ सगळ्यांना. बऱ्याच दिवसानंतर आज आपलं लेक्चर होत आहे. आज आपण मराठीमधूनच आज लेक्चर घेऊया. बऱ्याच जणांचा तसा प्रकारचा रिप्लाय आलाय माझ्याकडे. ठीक आहे, तर आपण आजचं लेक्चर चालू करूया. मागच्या वेळेस आपण जावा संबंधी काय महत्वाच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी बघितल्या होत्या. त्या का मी परत रिवाइज करतो, थोडंसं तुम्हाला पण माहिती असलं पाहिजे. त्यातला एक पहिला महत्वाचा कन्सेप्ट म्हणजे असा, जावा प्रोग्रामिंग साठी लागणारे आपण टूल्स कुठले लागणार आहेत ते पण आपण एक्सप्लेन केले होते. जेडीके असेल, नेटबीन्स, इक्लिप्स, मायक्लिप्स, हे आपण वेगवेगळे आपण टूल्स बघितले होते. ठीक आहे, आणि आपण आता त्यांचं इन्स्टॉलेशन पण कसं करायचं आपण तेही बघूया, आणि जावाचा पहिला प्रोग्राम कसा लिहायचा आपल्याला तेही बघायचं. तर हा प्रोग्राम पहिला चालू करायच्या आधी थोडंसं मी तुम्हाला जावा प्रोग्रामिंग लँग्वेजच्या संबंधी त्याची तुम्हाला थोडीफार जरा माहिती सांगतो, आणि मग आपण पुढे चालू करूया. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला जर शिकायचे असेल तर थोडाफार आपल्याला C++ या लँग्वेजचा बेसिक कन्सेप्ट किंवा थोडंसं तुम्हाला माहिती जर असेल खूप कन्सेप्ट काय आहेत, तर तुम्ही त्या बेसवरती जावाचे प्रोग्राम किंवा जावाचं प्रोग्रामिंग तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. सुरुवातीला आपण बघूया की जावा म्हणजे नक्की काय आहे. जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. आता ऍक्च्युली आपल्याला नक्की समजत नाही की नक्की जावा काय आहे. ऍक्च्युली जावा एक नाव आहे, फक्त जस्ट नेम. ह्याचं कशावरून घेतलेलं नाही असते. एक्झॅक्टली ज्यावेळेस जावा प्रोग्रामिंग लँग्वेज त्यांच्या टीमला तयार करायची होती, त्यावेळेस ते असेच कुठेतरी एका कॉफी शॉपमध्ये बसले होते, आणि ज्या कॉफी शॉपला होते जसं आपण काय म्हणतो ते कॉफीचे बीज वगैरे असतात. ओके, तो एक लँड होता. पण त्या ठिकाणी ते बसल्यानंतर तिथल्या त्या लँडचं नाव किंवा कॉफीच्या बागा होत्या, त्याच्यावरून त्यांनी डिसाईड केलं की आपण त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव जावा ठेवायचं. कारण की सुरुवातीला बेसिकली त्यांनी त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव ऑक ठेवलं होतं, OAK, ऑक. ही साधारणतः 1980 मधली गोष्ट आहे, ज्यावेळेस जेम्स गॉसलिंग आणि तिची टीम हे सुरुवातीला ती प्रोग्रामिंग लँग्वेज करण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. तर त्यांनी सुरुवातीला त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज किंवा ती लँग्वेज का काढायची मार्केटमध्ये हे त्यांनी डिसाईड केलं. त्यांनी काय डिसाईड केलं त्यांनी की इंटरॅक्टिव्ह ऍप्लिकेशन्स डिझाईन करणे, एम्बेडेड प्रोग्रामिंग असेल, रिमोट ऍप्लिकेशन असतील, सिस्टीम सॉफ्टवेअर असेल, अशा प्रकारचे ऍप्लिकेशन्स डिझाईन करण्यासाठी त्यांनी इनिशियली ही लँग्वेज मार्केटमध्ये किंवा डिझाईन त्यांनी केली. जेम्स गॉसलिंग हा त्याचा मेन डेव्हलपर आहे. त्यामध्ये नुथॉन पॅट्रिक, असे बरेचसे मेंबर्स अवेलेबल आहेत की ज्यांनी मिळून ही जावा प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली होती. तर बेसिक पर्पज काय होता? टू डिझाईन इंटरॅक्टिव्ह ऍप्लिकेशन्स, सिस्टीम सॉफ्टवेअर्स, एम्बेडेड प्रोग्रामिंग, रिमोट ऍप्लिकेशन्स. हा त्यांचा पहिला मेन बेस होता. आणि सुरुवातीला इनिशियल नाव काय होतं? ऑक हे नाव होतं. 1980 मधली गोष्ट असेल. त्यानंतर त्यांनी कालांतराने परत ऑक हे पण ते नाव का ठेवलं? ते ऑक इज अ वन टाइप ऑफ ट्री, त्या ट्रीचं नाव आहे ते. त्यानंतर त्यांनी कालांतरानं जावा हे प्रोग्रामिंगचं नाव त्यांनी ठेवलं गेलं, कारण ऑक ही सुरुवातीला कुठल्या तरी एका ऑथराइज कंपनीचं नाव होतं, म्हणून त्यांनी परत ते बदलून जावा ठेवलं. आणि जावा ह्या प्रोग्रामिंग मध्ये त्यांनी जे पहिलं व्हर्जन लॉन्च केलं होतं 1.0 मध्ये, 1.0, तर त्या व्हर्जन मध्ये त्यांनी सुरुवातीला काही बेसिक गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या. साधारणतः 1980 मध्ये गोष्ट होती. त्यामध्ये त्यांनी काय प्रोव्हाइड केलं होतं की टू डिझाईन इंटरॅक्टिव्ह ऍप्लिकेशन, त्यांचं पहिलं व्हर्जन. तसं नवीन व्हर्जन येत जातील त्यांनी त्यामध्ये काही ऍडिशनल फंक्शनॅलिटीज प्रत्येक व्हर्जन मध्ये ऍड करत गेले. म्हणजे प्रिव्हियस व्हर्जनचा स्टडी करून त्यामध्ये काही कमतरता असतील तर त्या भरून काढण्यासाठी त्यांनी जसं जावाचं पुढे नवीन व्हर्जन येत जाईल त्यामध्ये त्यांनी त्या गोष्टी ऍड करत गेले. आता मार्केटमध्ये मला वाटते जावाचे 1.10च्या पुढे व्हर्जन गेलेले होता. बेसिकली तर आपल्या लॅबमध्ये आपण 1.5 पण वापरतोय ऍज पर द आवर ऑपरेटिंग सिस्टम कॉन्फिगरेशन. म्हणजे तुमच्याकडे कुठलं ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल्ड आहे त्या बेसवर आपण ते जेडीकेचं किंवा जावाचं व्हर्जन आपण यूज करतो. म्हणजे 1.0, 1.1, 1.2, 1.8, 1.9, 10, 1.12 असे व्हर्जन्स अवेलेबल आहेत तुम्हाला.
पण ते तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. नक्की जावा काय आहे? तर जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज, जनरल पर्पज high level programming language. High level means we can design the so many applications which is useful for the human for doing the some specific task. म्हणजे आपण आपल्या पर्पज साठी किंवा तुम्हाला एखादा तुमचं स्पेसिफिक टास्क हँडल करण्यासाठी तुम्ही जावाचे ऍप्लिकेशन्स डिझाईन करण्यासाठी तुम्ही जावाचा वापर करू शकता. म्हणून आपण त्याला हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज सुद्धा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, त्यानंतर जावा प्रोग्रामिंगचे व्हर्जन्स मी तुम्हाला आता सांगितलं की 1.0 पासून स्टार्ट झालेले आहेत. ठीक आहे, तर आता आपण बऱ्यापैकी बेसिक्स तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे की जावा लँग्वेज कोणी काढली, जावा लँग्वेजचा पर्पज काय होता. ठीक आहे, जावा लँग्वेजचं इनिशियल नाव काय होतं, त्यानंतर जावा लँग्वेजचं नाव काय ठेवलं गेलं, जावाचे व्हर्जन्स कुठले कुठले अवेलेबल आहेत. त्यासाठी तुम्ही नेटवर गेल्यानंतर विकिपीडियाला एक सर्च मारा, त्या ठिकाणी तुम्हाला जावाचे सगळे व्हर्जन्स वगैरे तुम्हाला मिळून जातील, काही अडचण तुम्हाला येणार नाही. ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की जर तुम्हाला जावाचे प्रोग्राम करायचे असतील तर तुम्हाला सर्वप्रथम कुठल्या टूलची गरज लागणार आहे. ठीक आहे, जर तुम्हाला जावाचे प्रोग्राम करायचे असतील तर आपली पहिली रिक्वायरमेंट आहे आपल्याला जावाचं एक व्हर्जन आहे, सॉरी जे किट आहे, त्या किट परफॉर्म करण्यासाठी लागणारे जे काय महत्वाचे टूल्स आहेत त्या किटच्या अंडर, फॉर एक्झाम्पल जावाचा प्रोग्राम कंपाईल करणे, जावाचा प्रोग्राम रन करणे. ठीक आहे, तर असे काय महत्वाचे प्रोग्राम्स सॉरी टूल्स आपल्याला यूज करायचे जावाचे प्रोग्राम परफॉर्म करण्यासाठी. ठीक आहे, तर जावाचं प्रोग्राम करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जावाचं जे काय पहिलं सॉफ्टवेअर लागतं त्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो JDK किट म्हणतो आपण. याचा फुल फॉर्म होतो जावा डेव्हलपमेंट किट. या किटच्या अंडर बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. त्या टूलचा वापर करून तुम्ही जावाच्या प्रोग्रामवरती ऑपरेशन परफॉर्म करू शकता. फॉर एक्झाम्पल कंपायलेशन, इंटरप्रिटेशन, डिबगेशन, डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, असे बरेचसे आपण त्यामध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर आता हे JDK किट तुम्हाला जर इन्स्टॉल करायचं असेल तर तुमच्याकडं लॅपटॉप वरती तुमच्याकडे जे काही मशीन असेल त्या ठिकाणी तुम्हाला OS तुम्ही कुठली इन्स्टॉल केली असेल त्या OSच्या संबंधित तुम्ही ते टूल घेऊ शकता. आता माझ्या लॅपटॉपमध्ये मी विंडोज 10 ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम जी काही मी इन्स्टॉल केली असेल त्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या बेसवरती मला इथं JDKचं एक टूल घ्यावं लागतं. त्या टूलचं नाव आहे इथं आपण ते टूल घेऊया. ऍक्च्युली मी ते टूल घेऊन ठेवलेलं आहे, फक्त तुम्हाला सांगतो ते टूल तुम्हाला घ्यायचं इन्स्टॉल करायचं आहे. डाउनलोड JDK किट. OS कुठली असेल त्या बेसवर तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता किंवा त्या बेसवर तुम्ही ते किट तुम्हाला सर्च मारून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथं तुम्हाला अजून एक लिंक आहे बघा, downloadcnet.com वर तुम्ही जावा, क्लिक करा तिथं. ड्यू टू द इंटरनेट स्पीड माय लॅपटॉप इज टेकिंग सो टाइम. बघा इथं आल्यानंतर बघा इथं ते विचारते की जे काही तुम्ही डाउनलोड करत आहात ते 64 बिट्स आहे आणि ते साधारणतः विंडोज XP विस्टा 7, 8, 10 म्हणजे XP विस्टा 7, 8 आणि 10 या व्हर्जन वरती हे JDKचं सॉफ्टवेअर अप्लाय होऊ शकतं. मग तुम्ही तर काय करा, डाउनलोड नाव मारा. आय एम टेकिंग फॉर विंडोज 64 बिट आर्किटेक्चर. इफ यू गोइंग विथ द means which OS is installed on your laptop or machine, on that basis you can take the setup of 32-bit architecture. आता प्रोसेस चालू आहे डाउनलोडिंगची. बघा इथं खाली शॉर्ट मध्ये बघा JDK 14 विंडोज तुमचं सेटअप चालू आहे.
ठीक आहे. आता हा सेटअप मी ऍक्च्युली ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, त्यामुळे सध्या तरी याला मी कॅन्सल करतो. आणि मी इन्स्टॉल पण केलेली आहे ती प्रोसेस. काय नाही, सिम्पली तुम्हाला तो सेटअप जसा येईल त्याप्रमाणे तुम्हाला त्या स्टेप्स फॉलो करत जायचे. तुम्हाला लोकेशन कुठलं पाहिजे आहे त्या पर्टिक्युलर लोकेशनला तुम्ही तो सेटअप तुम्ही इन्स्टॉल करत चला. तुम्हाला काय अडचण येणार नाही. जरी काही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या मार्फत तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. आता इथं तो सेटअप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला काही महत्वाच्या प्रोसेस परफॉर्म करायचे त्यासाठी. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, त्या प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी इथं आपल्याला स्टार्ट मध्ये पहिल्यांदा ते जेडीके माझ्याकडे इन्स्टॉल आहे का मी पहिले चेक करतो. ऍक्च्युली मी इन्स्टॉल केलेलं आहे. ठीक आहे. इथं माझ्याकडे इन्स्टॉल आहे जेडीके. किंवा जर तुम्ही ते प्रॉपरली इन्स्टॉल केलं असेल तर बेस्ट वे ते तुम्ही जाऊन पुढे जाऊन चेक करू शकता, ते तुम्हाला मी सांगतो. जे काय तुम्ही जेडीके इन्स्टॉल केलं असेल त्या लोकेशनला तुम्ही जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माय कॉम्प्युटर मध्ये जावं लागेल. माय कॉम्प्युटर मध्ये गेल्यानंतर सी ड्राईव्हला जावा. सी ड्राईव्ह मध्ये तुम्ही गेल्यानंतर प्रोग्राम फाइल्स मध्ये जावा. प्रोग्राम फाइल्स आणि त्यामध्ये तुम्हाला जावा नावाचा फोल्डर मिळेल आणि त्या फोल्डरमध्ये तुमचं कुठलं किट आहे, जेडीके 12 हे किट आहे. ठीक आहे. आणि त्या बिन नावाच्या फोल्डरमध्ये तुमचे जावाचे सगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. जावा, ठीक आहे, बघा जावा, जावा सी, जावा डॉक, ठीक आहे, असे बरेचसे तुम्हाला इथं ते टूल्स अवेलेबल आहेत. बघा मी तुम्हाला एकदा रिपीट करतो. सर्वप्रथम तुम्हाला जेडीकेचं किट ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी साईट सांगितलेली डाउनलोड सीनेट. सर्च मारताना व्यवस्थित सर्च मारा. वाटल्यास तुम्ही असं सर्च मारू शकता. जर तुमच्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम 32 बिटचे असेल तर तुम्ही सिम्पली म्हणा डाउनलोड जेडीके किट फॉर विंडोज 32 बिट आर्किटेक्चर आणि तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला सेटअप चालू करायचा आहे. सेटअप करून तुम्हाला मी आता सांगितलं इझी आहे, त्यामध्ये काय असं मोठं काय काम नाहीये. सेटअप तुम्ही जस्ट फॉलो द प्रोसेस नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, ओके, अँड देन फिनिश. सेटअप पूर्ण झाला की त्याचं इन्स्टॉलेशन कुठं होतं तुम्हाला मी आत्ताच सांगितलं. तर तुमचं एक्सपी किंवा विंडोज 7 असेल तर तुमचं सांगतो लोकेशन काय असणार आहे, C:, प्रोग्राम फाइल्स. प्रोग्राम फाइल्स मध्ये गेला की तुम्हाला जावा नावाचा फोल्डर असेल आणि जावा नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला जेडीके अजून एक फोल्डर असेल. त्याच्याबरोबर तुम्हाला एक JRE नावाचा एक फोल्डर असतो. तुम्हाला कुठला फोल्डर असतो, JRE. सध्या आपण विचार करूया जेडीकेचा. परत जेडीके नावाच्या फोल्डर तुम्ही क्लिक केलं की परत तुम्हाला कुठले प्रोसेस राहणार आहे, त्यात असणारे टूल्स. बघा इथं हा पाथ माझा अवेलेबल आहे बघा. C:, प्रोग्राम फाइल्स, जावा, त्यानंतर जेडीके, त्यानंतर बिन. असं एक लोकेशन तयार होते. त्या लोकेशन मध्ये तुमचे जावाचे लागणारे संबंधित सगळे टूल्स तुमचे अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. तर ही एक प्रोसेस आता आपण बघितलेली आहे. हाऊ टू गेट दिस सॉफ्टवेअर, हाऊ टू इन्स्टॉल दिस सॉफ्टवेअर आणि वेअर ऍक्च्युअल लोकेशन ऑफ दॅट इन्स्टॉलेशन ऑफ द पर्टिक्युलर अवर जेडीके सॉफ्टवेअर. त्यानंतर हे सगळी प्रोसेस परफॉर्म झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बऱ्याच वेळा आपल्याला जावाचा प्रोग्राम करताना आपल्याला आपला फोल्डरचा आणि त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा पाथ सेट करून घ्यावा लागतो. हे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. आता ही प्रोसेस कंप्लीट आपली झालेली आहे. आता आपण पुढच्या प्रोसेससाठी जाऊया. हाऊ टू सेट पाथ. बघा मी काय म्हणतो नीट समजून घ्या व्यवस्थित. तर वाटल्यास मी नोटपॅडच्या विंडोमध्ये ते तुम्हाला सांगू शकतो काय काय आपण प्रोसेस केलेली आहे. ओके. हे थोडंसं साईज मोठी करून घेतो की जेणेकरून तुम्हाला ते समजू शकेल. आपण त्यामध्ये काय काय प्रोसेसेस बघितलेल्या आहेत त्या. ठीक आहे. पहिली प्रोसेस काय बघितली आपण, डाउनलोड द सेटअप. सेटअप कुठला घ्यायचा आपल्याला, जेडीके. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप बघायची आहे. कुठली आपल्याला सेकंड स्टेप बघायची आहे, सेटअप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप बघायची आहे ते म्हणजे इन्स्टॉलेशन.
त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय बघायची आहे, त्याचा पाथ कुठे आहे. चेक द पाथ ऑफ द installation setup, installation of the JDK. ठीक आहे, या प्रोसेस आपण आता त्यामध्ये बघितल्या होत्या. आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची, चौथी प्रोसेस आपल्याला करायची आहे ते म्हणजे सेट द पाथ ऑफ द JDK kit to the environment variable. ठीक आहे, आपल्याला त्याचा पाथ सेट करायचा आहे. आपण तो पाथ सेट करून घेऊ. ठीक आहे, ठीक आहे, ते मेन्शन केलेलं आहे बघा, मी काय काय मेन्शन केलेलं आहे. सेट द पाथ ऑफ JDK किट टू द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. बरोबर आहे, हा एक त्यातला पुढची आपल्याला स्टेप त्यामध्ये परफॉर्म करायची होती. आता बऱ्यापैकी जे काय सुरुवातीला लागणाऱ्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत जावाचा प्रोग्राम करण्यासाठी, तर आपण तिथं त्यातल्या पहिल्या 3 स्टेप तर करून झालेल्या आहेत. आपल्या आता चौथी स्टेप आपल्याला फॉलो करायचे. जे काय आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले JDK, त्याचा पाथ आपल्याला सेट करायचा आहे कुठं, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. आता हे व्हेरिएबल कुठून घ्यायचे, आता ते पण डिपेंड आहे तुम्ही कुठली ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली आहे. आता मी ते विंडोज 10 इन्स्टॉल केल्यामुळे मला बाकीच्या प्रोसेस फार वेगळ्या कराव्या लागत नाहीत. जस्ट फक्त मला इथं कंट्रोल F करून काय करायचं आहे, जस्ट ती प्रोसेस किंवा JDK जे काय सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे ते सेट करण्यासाठी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मला तर सर्च मारायचं आहे. बघा, जस्ट मी ते टाईप केलं तर इथं मला ऑप्शन आला, एडिट द सिस्टीम व्हेरिएबल एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. जस्ट क्लिक ऑन दॅट. हे ओपन झालं. आता हे माझं विंडोज 10 आहे म्हणून. जर तुमचं विंडोज 7 किंवा XP असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला त्यासाठी डेस्कटॉपला माय कॉम्प्युटरचा आयकॉन जर अवेलेबल असेल तर तुम्ही काय करा, तर मी प्रोसेस ती पण मेन्शन करून टाकतो सब पॉइंट मध्ये. क्लिक ऑन माय कॉम्प्युटर, देन click on my computer, then click on my computer properties. Click on my computer properties, then select environment variable. ठीक आहे, एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ओपन होईल आता जो काही त्या मॅडम काही विंडो ओपन झालेली इथं सिस्टीम प्रॉपर्टीज, हा तुम्हाला इथं ओपन होईल. हे विंडोज 10 ला मला ही प्रोसेस एवढी करावी लागत नाही. जस्ट मला इथं फक्त सर्च मारायचं आहे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. सो आय विल इझिली फाइंड आउट दिस. क्लिक ऑन एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. तुम्हाला इथे 2 ऑप्शन आहेत बघा, युजर व्हेरिएबल फॉर गणेश अँड सिस्टीम व्हेरिएबल. तर आपल्याला पाथ सेट करायचा आहे आपल्या JDK किटचा. मग आपल्याला पाथ सेट करण्यासाठी C:, मध्ये बघा सिस्टीम व्हेरिएबलला पाथ नावाचा तुम्हाला एक ऑप्शन आहे. कुठला ऑप्शन आहे तुम्हाला, पाथ. तो पाथ काय करा, एडिट वर क्लिक करा. कशावर क्लिक करा तुम्ही, एडिट. आणि तुम्हाला काय करायचं आहे, न्यू ला क्लिक करायचं आहे. कशाला, न्यू ला. ओके, आता ही प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला एन्व्हायरमेंट व्हेरिएबलची गरज लागते. आता मला पाथ कुठला पाहिजे ना, JDK सॉफ्टवेअर ज्या ठिकाणी इन्स्टॉल झाले त्या ठिकाणी. तर माझा पाथ इथं आहे बघा. बघा C: प्रोग्राम फाईल JDK किट, त्यामध्ये बिन नावाचा फोल्डर, बिन पर्यंतचा पाथ घ्यायचा ऍक्च्युली. कॉपी करून घ्या हा पाथ, राईट क्लिक आणि कॉपी, मिनिमाइज करतो. आता काय करा, न्यू, काय करा, पेस्ट, कंट्रोल V. आणि पण ऍक्च्युली मी ते पहिल्यापासूनच इन्स्टॉल केलेलं आहे आणि पाथ पण कॉपी करून घेतलेला आहे. C: प्रोग्राम फाईल जावा JDK 12 बिन. ठीक आहे, फक्त तुम्हाला समजावं की नक्की तो पाथ मी कसा कुठून कॉपी केलेला आहे आणि कुठून येऊन पेस्ट केलेला आहे. ठीक आहे, जर विंडोज 10 वापरत असाल तर स्टार्टला क्लिक करा आणि तिथे फक्त काय सर्च मारा, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. तुम्हाला विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाली की तुम्ही कशावर क्लिक करा, एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला. तर तुम्ही क्लिक केले की परत तुम्हाला 2 ऑप्शन अवेलेबल झाले. त्यातला पहिला ऑप्शन युजर व्हेरिएबल्स फॉर गणेश अँड सिस्टीम व्हेरिएबल. सिस्टीम व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला कुठला पाथ आहे इथं,
पाथ नावाचा ऑप्शन आहे, त्याला काय करा, एडिट करा आणि तुमचा जो काय जेडीकेचा पाथ असेल तो तुम्ही इथं पेस्ट करा. कंट्रोल बी. पण ऍक्च्युली आय हॅव ऑलरेडी सेट दिस पाथ हियर. देन ओके. चला, आपला हा एक जेडीकेचा पाथ सेट झालेला आहे आणि आपण ओके करूया. हा एक पाथ झाला. आता जावाचे प्रोग्राम करण्यासाठी तुम्ही एक महत्वाचं काम करायचं, ते म्हणजे एक नोटपॅडची विंडो ओपन करा. ठीक आहे, मिनिमाइज करून घ्या ते. त्यानंतर एखादं स्पेसिफिक लोकेशन घ्या की ज्या लोकेशनला तुम्ही तुमचे जावाचे प्रोग्राम तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तर इथे काय करतो मी, स्टडी मटेरियल नावाच्या फोल्डरमध्ये मी इथे एक कोर जावा नावाचा फोल्डर बनवतो. त्यामध्ये एक आपण आपले जावाचे सगळे प्रोग्राम आपण सेव्ह करून ठेवायचे. आता हा माझा पाथ कुठं आहे, कोर जावा नावाचा फोल्डर, हा माझा स्टडी मटेरियल नावाच्या जो काय माझा ड्राईव्ह आहे किंवा तो फोल्डर आहे तिथे मी स्टोअर करून ठेवलेला आहे कुठल्या एफ लोकेशन साठी. ठीक आहे, आता इथला एक पाथ कॉपी करून घ्या, कंट्रोल सी. त्यानंतर तुम्ही काय करायचं, कमांड प्रॉम्प्टला सर्च मारा. ठीक आहे, कमांड प्रॉम्प्ट ओपन जिथं आला आपल्याला तो राईट क्लिक करा. आपण याला सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला तो डेस्कटॉपला घ्यायचा आहे. तो आपण असं करू शकतो, इथे बॅक घ्या, राईट क्लिक करा यावरती, इनटू द टास्क बार. ठीक आहे, आणि इथं बाहेर या. इथं आलं का बघा, हे यावर राईट क्लिक करा, ओपन झालं. तर राईट क्लिक करून घ्या, प्रॉपर्टीज मध्ये या. ठीक आहे, तुम्हाला इथे ऑप्शन अवेलेबल आहे, फॉन्ट, लेआउट, कलर्स, टर्मिनल. ठीक आहे, तुम्ही इथून त्या कमांड प्रॉम्प्ट साठी तुम्ही इथं पाथ त्याला सेट करू शकता. ठीक आहे, बघा मी काय काय प्रोसेस केली तुम्हाला परत सांगतो. मी कुठून तुम्हाला द्यायचंय, स्टार्ट, सर्च काय मारायचंय, कमांड प्रॉम्प्ट, आणि त्यावर काय करा, तुम्ही इथं डबल क्लिक करा. ठीक आहे, डबल क्लिक करा किंवा पिन टू स्टार्ट करा, की जेणेकरून तो तुमचा इथं तुम्हाला इथं अवेलेबल होईल. ठीक आहे, हा तुमचा पाथ झाला. त्यानंतर तुमचं लोकेशन, म्हणजे आता आपण फाईल आपली जावाचे प्रोग्रामचे लिहिल्यानंतर आपण कुठं सेव्ह करणार आहे त्या लोकेशनचा इथं आपल्याला पाथ मेन्शन करावा. ठीक आहे, मग इथं पाथ काय मेन्शन करणार आहे मी, बघा, सेट पाथ इज इक्वल टू, आता मगाशी तुम्हाला जो मी पाथ घेतला तो इथे मी पेस्ट करतो. काय पाथ आहे माझा, F:/कोर जावा, त्याला डबल कोड मेन्शन करून घ्या, त्यानंतर एंडला एंटर मारा. हा पाथचं मिनिंग काय झालं, कारण की आपण आपले जावाचे प्रोग्राम कुठं सेव्ह करणार आहे, आपल्या पर्टिक्युलर फोल्डर लोकेशनला. मग त्यासाठी मी एफ ड्राईव्हला एक कोर जावाचं नावाचा एक फोल्डर बनवला, त्यामध्ये आपण आपले जावाचे प्रोग्राम आपण सेव्ह करून ठेवणार. ठीक आहे, प्रोग्राम सेव्ह केल्यानंतर आता आपल्याला प्रोग्राम कंपाईल करायचे. ठीक आहे, आता इथे आपण एक नोटपॅडची विंडो आधीच ओपन करून ठेवलेली आहे. त्याचा आपण पहिला आपला जावाचा प्रोग्राम आपण लिहूया. ठीक आहे, फॉन्टची साईज वाढवतो, इथं फॉर्मॅट फाउंड 24 साईज घेतो किंवा 26, क्लास UIBCA
त्या क्लासमध्ये पहिल्यांदा मेन्शन करतो मी मेन मेथड. याची त्यानंतर सबस्क्रिप्ट. हे आपल्याला बघायचंय सगळं यामध्ये की काय ऍक्च्युली. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन वेलकम टू जावा 1 फायनली सिम्पल. आता हा प्रोग्राम मी सेव्ह करून घेतो. PYBCA हा प्रोग्राम मी कुठे सेव्ह करणार आहे. लोकेशन तयार केले आपण आपल्या प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी. F:/ला कोर जावा, त्यामध्ये मी TYBCA आणि हा प्रोग्राम काय नावाने सेव्ह करतो डॉट जावा आणि काय करतो इथं सेव्ह करतो. ठीक आहे, बघा काय मेन्शन केलं मी इथं. एक प्रोग्राम बनवला इथं मी जावातून. एक सिंपल मेसेज डिस्प्ले केलेला आहे. थोडं तुम्हाला समजायला अडचण येईल, पण मी आधीच काही गोष्टी क्लिअर केल्या होत्या की C++ मधील ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा जो काही कन्सेप्ट आहे, ज्यांचा क्लिअर असेल किंवा ज्यांना बऱ्यापैकी त्याची आयडिया असेल, त्यांना थोडंसं अडचण येणार नाही. कारण की यामध्ये बेसिक पार्ट म्हणजे की क्लास कसा तयार करायचा, क्लास म्हणजे काय आहे. ठीक आहे, कारण जावा इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. जावा काय आहे, इज अ प्युअर ऑब्जेक्ट. म्हणजे काय, 100% तुम्हाला इथं उप्स कन्सेप्टचाच वापर करावा लागतो. तुम्हाला साधा सिंपल जरी जावातून प्रोग्राम करायचा असेल तर तुम्हाला क्लास लिहावाच लागतो. क्लास तुम्हाला हा लिहावाच लागतो. साधा सिंपल मेसेज वेलकम टू जावा वर्ल्ड हा फक्त किती आपले 4 वर्डचा मेसेज आपला हा आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी पण आपल्याला एवढा कोड इथं जावामध्ये आपल्याला लिहावा लागणार आहे. ठीक आहे, म्हणून आपण जावाला काय म्हणतो, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, मग इथे काय मेन्शन केले मी, एक क्लास बनवलाय TYBCA नावाचा. युजर डिफाईन क्लास आहे हा. त्यामध्ये मेथड लिहिलेले. आपण जावामध्ये फंक्शनला मेथड म्हणतो, बरोबर. जसं की C आणि C++ मध्ये तुम्हाला मेन मेथड होती, तसंच तुम्हाला जावामध्ये तुम्हाला मेन नावाची मेथड आहे. फक्त थोडंसं की ते सिंटॅक्स वेगळे आहेत, लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. जावामध्ये मेन मेथड पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, त्याला एक आर्ग्युमेंट आहे स्ट्रिंग टाईपचं, अॅरे टाईपमध्ये मोडतो आपण ते. तर ही मेन मेथड तुम्हाला जावामध्ये अशा प्रकारे लिहावी लागते. आणि त्यानंतर जसं तुम्ही C++ मध्ये मेसेज डिस्प्ले करायला सी आउट वापरायचा, तसं इथं तुम्हाला जावामध्ये सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन आणि ब्रॅकेटमध्ये तुमचा मेसेज ब्रॅकेट कम्प्लीट ब्रॅकेट आणि सेमीकोलन द्यावं लागतं. त्यानंतर मेन कम्प्लीट आणि क्लास कम्प्लीट. ठीक आहे, असं बघायचं आपल्याला, एक्सप्लेन करायचंय. तर एक प्रोसेस बघतोय आपण, प्रोग्राम कसा लिहायचा आणि कंपाईल करून रन कसा करायचा. ठीक आहे, आपण प्रोग्राम लिहिलेला आहे, पाथ पण आपण सेट करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता आपण बघा काय लिहायचं आपल्याला. पहिल्यांदा जावा सी. एक मिनिट, पाच तो फाइंड आउट करत नाहीये. ठीक आहे, पहिला पाथ सेट करून घेऊ आपल्या प्रोग्राम फाईलचा. तो मगाशी त्या प्रकारे घेतलेला नाहीये, आपण दुसऱ्या वेने बघूया. cd कमांड आहे चेंज डिरेक्टरी करण्यासाठी. म्हणजे आपण हा पहिला जो पाथ आहे तो बदलून आपण पाथ कुठला सेट करून घेऊया, एफ ड्राईव्ह आपला. ठीक आहे, त्यामध्ये आपला फोल्डर आहे कुठला, कोर जावा नावाचा. ओके, आपण तिथं आलो. जावा सी हा एक कंपायलर आहे, कारण जावाचे प्रोग्राम आपण 2 प्रकारे एक्झिक्यूट करतो. 2 प्रकारे म्हणण्यापेक्षा जावाचा प्रोग्राम रन करायचा असेल तर आपल्याला 2 प्रोसेस फॉलो करावे लागतात. एक पहिली कंपायलेशन आणि दुसरी इंटरप्रिटेशन. त्यातली पहिली प्रोसेस, जावाचा प्रोग्राम तुम्हाला कंपाईल करायचा असेल तर तुम्हाला जेडीके किट, जे काही तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे, त्या जेडीके किट मध्ये तुम्हाला जावा सी नावाचा कंपायलर आहे.
कुठला कंपायलर हा? जावाचा. या कंपायलरचं काय काम असतं? जावाच्या प्रोग्रामची फाईल कंपाईल करणे. आपण आपल्या प्रोग्रामला नाव काय दिलेलं आहे? tybca.java. एंटर मारा. जर आपल्या प्रोग्राममध्ये काय एरर असेल तर आपल्याला इथे त्याने एरर दाखवली असते. पण आपल्या प्रोग्राममध्ये कुठल्याही प्रकारची एरर नाही आणि आपण तो प्रोग्राम सक्सेसफुली आपला कंपाईल झालेला आहे. आपण त्यासाठी आपल्या लोकेशनला जाऊया आपण. ठीक आहे, तर बघा एक नवीन फाईल तयार झाली बघा tybc.class. सध्या या फाईल मी डिलीट करतो. शिफ्ट डिलीट. ठीक आहे. आता बघा मी इथंच तो कमांड प्रॉम्प्ट परत ओपन करतो थोडं मॅक्सिमम साईज मध्ये. बघा आता इथं आपल्या या फोल्डरमध्ये दोनच फाईल आहेत. फर्स्ट लेक्चर आणि tybc.java. आता पहिले मी प्रोग्राम कंपाईल करतो. इथं पण लक्ष द्या. जावा सी tybca.java. मी एंटर मारतो. एंटर मारल्यानंतर जर तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली कंपाईल झाला, तिसरी फाईल वाढली बघा tybc.class फाईल. ऍक्च्युली जावा हे कंपायलेशन आणि इंटरप्रिटेशनचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जावाचा प्रोग्राम लिहावा लागतो, जो ह्युमन रिडेबल फॉर्मॅटला असतो, जो आपण वाचू शकतो, लिहू शकतो. मग अशा आपण जो प्रोग्राम लिहिला त्याला आपण म्हणतो ह्युमन रिडेबल कोड म्हणतो, की जो आपल्याला समजतो. परत तो प्रोग्राम आपण .java सेव्ह केला आणि तो फाईल आपण कोणाला पास केली? कंपायलर. आपला कंपायलर कुठला इथं? जावाच. त्याला काय पास केलं आपण? tybc आपली जावाची फाईल आणि त्या फाईलचं काय पास केलं आपण इथं? .java एक्सटेन्शन. ज्यावेळेस आपण ती फाईल त्या कंपायलरला पास केली त्यावेळेस कंपायलर मध्ये पण एक सेट ऑफ प्रोग्राम्स पहिल्यापासून तयार करून ठेवलेले आहेत. जर तुम्ही tybc.c नावाची फाईल पाठवली असेल तर कंपायलर ती फाईल ऍक्सेप्ट करणार नाही. का करणार नाही? कारण की त्या कंपायलर मध्ये सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स पहिल्यापासून देऊन ठेवलेत. काय देऊन ठेवलेले आहेत? किंवा त्या कंपायलरनं जावाच्या संबंधित किंवा .java एक्सटेन्शन असलेलीच फाईल त्यांना ऍक्सेप्ट केली पाहिजे. दुसरी फाईल तो ऍक्सेप्ट करू शकणार नाही. मग मी कंपाईल केलं तर ती फाईल .java फाईलच्या पर कुठली फाईल तयार झाली? tybc.class. ही जी काय आपण नवीन फाईल तयार झाली आपली tybc.class फाईल, त्या फाईलचा कंटेंट असतो बाईट कोड. कसला कोड असतो? बाईट कोड. की जो बाईट कोड अंडरस्टँड होणार आहे कोणासाठी? मशीन कोडसाठी. आणि मशीन कोडला तो बाईट कोड समजण्यासाठी आपल्याला तो प्रोग्राम रन करावा लागतो. म्हणजेच काय लागतं? कारण आपल्याला इंटरप्रिटेशन करावं लागतं. ते कसं करतो आपण? जावा नावाचं टूल आहे प्रोग्राम रन करण्यासाठी आणि tybc एवढंच लिहायचं. हे tybc म्हणजे कुठली फाईल माहितीये का? tybc.class फाईल. जावा फाईल कधी घ्यायची? प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी आणि रन करण्यासाठी आपण कुठली फाईल घेणार आहे? .class एक्सटेन्शन असलेली. पण एक्सटेन्शन तर द्यायची गरज लागत नाही रन करताना, कारण कंपायलरला माहिती आहे इंटरप्रिटरला की ही जी काही फाईल आलेली आहे ती बाईट कोडची फाईल आहे. मग परत तुम्हाला .java एक्सटेन्शन द्यायची गरज लागत नाही आणि काय करा? एंटर मारा. एंटर मारल्यानंतर तुमचा आउटपुट आला बघा, वेलकम टू जावा वर्ल्ड. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही पहिली प्रोसेस परफॉर्म केलेली आहे. बघा तुम्हाला एक काइंडली रिक्वेस्ट करतो मी, एकदम फ्रीली काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि त्यासाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप अवेलेबल आहेत. काय तुम्हाला जावाचे प्रोग्राम करण्यासाठी काही अडचण जर येत असेल किंवा मी जी तुम्हाला आज पहिली प्रोसेस सांगितली की जावाचं सॉफ्टवेअर कुठलं घ्यायचं, कुठून घ्यायचं, इन्स्टॉल कसं करायचं, त्याचा पाथ कसा सेट करायचा, या गोष्टी थोड्याशा टफ आहेत कारण की सुरुवातीला आपलं पहिलंच लेक्चर आहे. तुम्ही अडचण येईल तिथे मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला डेफिनेटली समजून सांगतो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी आपल्याला एवढं सफिशियंट आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, काही अडचण असेल व्हॉट्सअपला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे. तर आपण आज लेक्चर इथं पास करूया. आज आपण फक्त डाउनलोड, इन्स्टॉलेशन, त्याचं पाथ सेट करणं, जावाचा प्रोग्राम कसा लिहायचा, सेव्ह कसा करायचा, कंपाईल कसा करायचा आणि रन कसा करायचा, एक साधारणतः आपण गोष्टी आज बघितलेल्या आहेत. आज आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे. हॅव अ गुड डे.